शासकीय सेवेमध्ये चूक होणं स्वाभाविक आहे, पण कधीकधी एखादी चूक गैरवर्तन ठरते आणि त्याची मोठी किंमत मोजावी लागते. आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत. आपल्याकडे निवृत्त अधीक्षक आणि विभागीय चौकशीचे अभ्यासक श्री विष्णुकांत बोरसे यांच्या अभ्यासित साहित्यातील काही महत्त्वाचे अंश आहेत. आणि यातून असं दिसतंय की शिक्षा देण्याच्या पद्धतीत काही असे बारकावे आहेत जे एखाद्या कर्मचाऱ्याचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतात. आज आपण त्याच नियमांच्या खोलात जाणार आहोत. हो, आणि हे बारकावे खूप महत्वाचे आहेत, कारण अनेकदा वरवर पाहता साधी वाटणारी शिक्षा प्रत्यक्षात खूप दूरगामी परिणाम करू शकते. काय आहे ना, कायद्याच्या आणि नियमांच्या भाषेत प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ आणि वजन असतं. बरोबर. आणि याच साहित्यामध्ये वेतनवाढ रोखून ठेवणे या एका विशिष्ट शिक्षेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. हा विषय ऐकायला खूप प्रशासकीय आणि कोरडा वाटू शकतो, पण यात दढ्यावे तपशील खरंच आश्चर्यचकित करणारे आहेत. तर मग सुरुवात करूया. नक्कीच. चला अगदी मुळापासून सुरुवात करूया. आपण नेहमी गैरवर्तन हा शब्द ऐकतो, पण प्रशासनाच्या दृष्टिकोनातून याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे कामात झालेली कोणतीही चूक गैरवर्तन असते का? नाही, हा एक खूप चांगला प्रश्न आहे. कामात अनावधानाने झालेली चूक आणि गैरवर्तन यात फरक आहे. जेव्हा एखादा शासकीय कर्मचारी त्याच्यासाठी लागू असलेल्या म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 किंवा वर्तणूक नियम बरोबर किंवा वेळोवेळी सरकारने ठरवून दिलेल्या इतर कार्यालयीन नियमांचे आणि सूचनांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करतो, तेव्हा त्या कृतीला गैरवर्तन किंवा मिसकंडक्ट म्हटलं जातं. अच्छा, म्हणजे इथे जाणीवपूर्वक उल्लंघन हा भाग महत्वाचा आहे. आणि एकदा का असं गैरवर्तन झाल्याचं निदर्शनास आलं की मग एक औपचारिक प्रक्रिया सुरू होत असणार. अगदी बरोबर. मग महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979च्या तरतुदी लागू होतात. या नियमाला शिस्त व अपील असं म्हणतात, कारण यात शिस्तभंगाच्या कारवाईसोबतच त्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याची म्हणजे अपील करण्याची तरतूदही आहे. या नियमातील नियम 10 नुसार संबंधित कर्मचाऱ्याला एक दोषारोपपत्र दिलं जातं, ज्यात त्याच्यावर काय आरोप आहेत हे स्पष्टपणे लिहिलेलं असतं. आणि मग त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते, बरोबर? हो, साधारणपणे 10 दिवसांच्या आत त्याला त्याचं म्हणणं लेखी स्वरूपात द्यावं लागतं. ठीक आहे, म्हणजे कर्मचाऱ्याला आपली बाजू मांडण्याची संधी मिळते. पण मला खात्री आहे की अनेकदा दिलेला खुलासा अधिकाऱ्याला पटत नसेल. अशावेळी काय होतं? थेट शिक्षा सुनावली जाते का? हो, जर शिस्तभंगाची कारवाई करणाऱ्या प्राधिकाऱ्याला असं वाटलं की कर्मचाऱ्यांनी दिलेला खुलासा समाधानकारक नाहीये आणि आरोप सिद्ध होत आहेत, तर तो शिक्षेचा निर्णय घेऊ शकतो. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979च्या नियम 5 मध्ये 2 प्रकारच्या शिक्षा दिल्या आहेत: किरकोळ शिक्षा आणि मोठ्या शिक्षा. आणि वेतनवाढ रोखून ठेवणे ही त्यापैकी एक किरकोळ शिक्षा मानली जाते. एक मिनिट, किरकोळ शिक्षा हे जरा विचित्र वाटतंय, कारण कोणाच्या पगारावर थेट परिणाम करणारी गोष्ट किरकोळ कशी असू शकते? ही तर खूप मोठी गोष्ट आहे. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे, आणि इथेच या चर्चेतला खरा रसपूर्ण भाग सुरू होतो. कायद्याच्या भाषेत तिला किरकोळ म्हटलं गेलं असलं तरी तिचे परिणाम अजिबात किरकोळ नसतात, कारण ही शिक्षा 2 अत्यंत वेगवेगळ्या प्रकारे दिली जाऊ शकते. 2 प्रकारे? ते कसे? पहिला प्रकार आहे भविष्यातील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही अशा प्रकारे वेतनवाढ रोखणे, आणि दुसरा जो अत्यंत गंभीर आहे तो म्हणजे भविष्यातील वेतनवाढीवर कायमचा परिणाम होईल अशा प्रकारे वेतनवाढ रोखणे. या 2 वाक्यांमधील फरकामध्ये कर्मचाऱ्याच्या संपूर्ण करिअरच्या आर्थिक प्रगतीचं गणित दडलेलं आहे. वा, म्हणजे एकाच नावाच्या शिक्षेचे 2 पूर्णपणे वेगळे परिणाम आहेत. एकाने तात्पुरता फरक पडतो आणि दुसऱ्याने आयुष्यभराचा. हे तर खूपच महत्वाचं आहे. हो, आणि म्हणूनच आदेश काढताना वापरल्या जाणाऱ्या भाषेला प्रचंड महत्त्व आहे. विभागीय चौकशी नियम पुस्तिका 1991 मध्ये हे स्पष्ट केलं आहे की आदेश देताना मोघम भाषा वापरू नये. उदाहरणार्थ, एक वेतनवाढ रोखून ठेवावी असं म्हणणं चुकीचं आहे. योग्य शब्दरचना आहे पुढील वेतनवाढ रोखून ठेवावी. एक आणि पुढील यात कायदेशीरदृष्ट्या इतका फरक आहे? खूप मोठा. कारण कायद्यानुसार तुम्ही एकावेळी फक्त एकच वेतनवाढ रोखू शकता, ती म्हणजे जी नजीकच्या भविष्यात देय आहे. एक वेतनवाढ या शब्दाने नेमकी कोणती हे स्पष्ट होत नाही.
मी अशी अनेक प्रकरणं पाहिली आहेत जिथे केवळ अशाच चुकीच्या शब्द वापरामुळे संपूर्ण आदेश न्यायालयात रद्द झाला. प्रशासनासाठी ही खूप मोठी नामुष्की असते. हे अविश्वसनीय आहे. शब्दांचा कीस काढणं वाटतं, पण त्याचे परिणाम किती मोठे आहेत. मला वाटतं हे दोन प्रकार समजून घेण्यासाठी आपण आपल्या श्रोत्यांमधलं उदाहरण पाहिलं तर उत्तम होईल. हो, उदाहरणाने यातील गुंतागुंत अगदी सोपी होऊन जाईल. ठीक आहे. तर श्रोत्यानुसार समजा एका कर्मचाऱ्याची वेतन श्रेणी आहे रुपये 500, 20, 700, 25, 900. थांबा, आपण आधी ही वेतन श्रेणी सोप्या भाषेत समजून घेऊ. हो, ते महत्वाचं आहे. म्हणजे सोप्या भाषेत त्याचं वेतन 500 रुपयांपासून सुरू होतं. मग काही वर्षांसाठी त्याला दरवर्षी 20 रुपयांची पगार वाढ मिळते, जोपर्यंत त्याचा पगार 700 रुपये होत नाही. त्यानंतर त्याला दरवर्षी 25 रुपयांची वाढ मिळते, जोपर्यंत तो 900 रुपयांच्या कमाल मर्यादेपर्यंत पोहोचत नाही. सरळ आणि सोपं गणित आहे. अगदी बरोबर. आता उदाहरणातील परिस्थिती पाहूया. 1 जानेवारी 1978 रोजी या कर्मचाऱ्याला शिक्षा झाली. त्यावेळी त्याचं मूळ वेतन होतं दरमहा रु. 580. याचा अर्थ त्याला 500 रुपयांच्या मूळ वेतनावर 20 रुपयांच्या 4 वाढी आधीच मिळालेल्या होत्या. आणि त्याची पुढची म्हणजे 5वी वेतनवाढ 1 एप्रिल 1978 रोजी मिळणार होती, ज्यामुळे त्याचं वेतन रु. 600 झालं असतं. पण त्याच दरम्यान त्याला शिक्षा सुनावण्यात गेली. आता आपण शिक्षेचा पहिला प्रकार पाहूया. समजा आदेश असा आहे की भविष्यातील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही अशा रीतीने 3 वर्षांसाठी पुढील वेतनवाढ रोखण्यात यावी. इथे परिणाम होणार नाही हे शब्द जादूचे आहेत. ठीक आहे. तर 3 वर्षांसाठी त्याची वेतनवाढ थांबली. म्हणजे 1 एप्रिल 1978, 1 एप्रिल 1979 आणि 1 एप्रिल 1980 या 3 वर्षात त्याचा पगार 580 रुपयेच राहणार. मग 3 वर्षानंतर काय होईल? हाच यातला महत्वाचा भाग आहे. 3 वर्षानंतर म्हणजेच 1 एप्रिल 1981 रोजी शिक्षेचा कालावधी संपेल. त्या दिवशी त्याला ती रोखलेली 5वी वेतनवाढ मिळेल. पण भविष्यातील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही या आदेशामुळे त्याला 1 एप्रिल 1979 आणि 1 एप्रिल 1980 या काळात ज्या 2 वेतनवाढी मिळाल्या असत्या त्याही एकदम मिळतील. 1 मिनिट थांबा. म्हणजे त्याचं वेतन थेट 80 रुपयांनी वाढलं? ही तर खूपच वेगळी आणि अनपेक्षित गोष्ट आहे. तो तर आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कॅचअप करतोय. अगदी तसंच. म्हणूनच याला तात्पुरत्या परिणामाची शिक्षा म्हणतात. त्याचं नुकसान केवळ त्या 3 वर्षांपुरतं मर्यादित राहतं. 1 एप्रिल 1981 रोजी त्याचं वेतन थेट रुपये 580 वरून रुपये 660 होईल. कसं? तर रुपये 580 हे मूळ वेतन प्लस 1978 ची रोखलेली वेतनवाढ रुपये 20 प्लस 1979 ची देय वेतनवाढ रुपये 20 प्लस 1980 ची देय वेतनवाढ रुपये 20 अधिक त्या वर्षाची म्हणजे 1981 ची नियमित वेतनवाढ रुपये 20. अगदी बरोबर. तो त्याच्या सहकाऱ्यांच्या बरोबरीने पुन्हा एकदा येतो. हे खरंच खूप रंजक आहे. म्हणजे शिक्षा झाली पण त्याचं दीर्घकालीन नुकसान झालं नाही. आता मला दुसरा प्रकार ऐकण्याची उत्सुकता आहे, जो तुम्ही म्हणालात की खूप गंभीर आहे. हो, आता तीच परिस्थिती आणि तेच उदाहरण घेऊया, पण आदेश बदलूया. समजा आदेश असा आहे, भविष्यातील वेतनवाढीवर कायमचा परिणाम होईल अशा रीतीने 3 वर्षांसाठी पुढील वेतनवाढ रोखण्यात आली आहे. इथे कायमचा परिणाम किंवा संचयी परिणाम म्हणजे क्युम्युलेटिव्ह इफेक्ट हे शब्द त्या कर्मचाऱ्याचा आर्थिक भवितव्य ठरवतात. ऐकूनच गंभीर वाटते. यात काय होतं? इथंही त्याची 5वी वेतनवाढ 3 वर्षांसाठी रोखली जाईल. म्हणजे 1 एप्रिल 1981 पर्यंत त्याचं वेतन दरमहा रुपये 580 इतकंच राहील. 1 एप्रिल 1981 रोजी त्याला ती रोखलेली 5वी वेतनवाढ मिळेल आणि त्याचं वेतन रुपये 580 वरून रुपये 600 होईल. इथपर्यंत तर पहिल्या प्रकारासारखंच वाटतंय. फरक कुठे आहे? फरक यानंतर सुरू होतो. कायमचा परिणाम या आदेशामुळे 1979 आणि 1980 या 2 वर्षांच्या वेतनवाढी त्याला मिळाल्या असत्या त्या त्याला आता कधीच मिळणार नाहीत. त्या कायमच्या गमवाव्या लागतील. अरे देवा, म्हणजे तो कॅचअप करूच शकत नाही. त्या 2 वेतनवाढी कायमच्या बुडाल्या. अजिबात नाही. त्याची 6वी वेतनवाढ जी त्याला रुपये 620 पर्यंत नेईल ती आता त्याला 1 एप्रिल 1982 रोजी मिळेल. आठवून बघा, पहिल्या प्रकारात त्याचं वेतन 1981 मध्येच रुपये 660 झालं होतं. इथे मात्र 1982 मध्ये ते फक्त रुपये 620 होईल.
याचा अर्थ तो त्याच्या वेतन श्रेणीत कायमचा 3 वर्ष मागे पडतो आणि हा फरक त्याच्या निवृत्तीपर्यंत कायम राहतो. आणि साहजिकच याचा परिणाम त्याच्या संपूर्ण सेवेदरम्यान मिळणाऱ्या महागाई भत्त्यावर, घरभाडे भत्त्यावर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवृत्ती वेतनाच्या वेळी होणाऱ्या हिशोबावर सुद्धा जाणवेल. कारण त्याचं मूळ वेतनच कायमचं कमी राहील. अगदी बरोबर. म्हणूनच मी म्हणाले की किरकोळ हे नाव असलं तरी कायमस्वरूपी परिणामांसह दिलेली शिक्षा ही कर्मचाऱ्यासाठी खूप मोठा आर्थिक धक्का असतो. पण मग मला एक प्रश्न पडतो. जर कायमस्वरूपी परिणाम होणारी शिक्षा इतकी गंभीर आहे, तर तिला किरकोळ का म्हणतात? आणि ती देण्यासाठी काही विशेष, अधिक कडक प्रक्रिया असेलच ना? म्हणजे केवळ खुलासा समाधानकारक नाही म्हणून अधिकारी थेट एवढा मोठा निर्णय घेऊ शकतो का? नियम 10 मध्ये कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. सर्वात महत्त्वाचा नियम हाच आहे की कर्मचाऱ्याला आपली बाजू मांडण्याची योग्य संधी दिल्याशिवाय कोणतीही किरकोळ शिक्षा देता येत नाही. यालाच नैसर्गिक न्यायाचे तत्व म्हणतात. दुसऱ्या बाजूचे ऐकून घ्या. पण हे ऐकून असं वाटते की फक्त लेखी खुलासा पुरेसा नाही. जर आरोप गंभीर असतील तर मग काय? म्हणजे उदाहरणार्थ भ्रष्टाचाराच्या आरोपासारख्या गंभीर प्रकरणासाठी आणि एखाद्या किरकोळ कामातल्या चुकीसाठी प्रक्रिया सारखीच असते का? नाही, आणि हाच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सामान्यतः किरकोळ शिक्षांसाठी फक्त लेखी खुलासा आणि त्यावर अधिकाऱ्याचा निर्णय पुरेसा असतो. पण आपल्या स्रोतामध्ये अशा 4 विशिष्ट परिस्थितींचा उल्लेख आहे जिथे किरकोळ शिक्षा द्यायची असली तरी नियम 8 नुसार होणारी सविस्तर आणि परिपूर्ण विभागीय चौकशी करणे बंधनकारक आहे. अच्छा, म्हणजे काही प्रकरणांमध्ये सखोल चौकशी करावीच लागते. त्या 4 परिस्थिती कोणत्या आहेत? पहिली, जेव्हा शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याला स्वतःलाच असं वाटतं की प्रकरणाची गंभीरता पाहता सविस्तर चौकशी होणं गरजेचं आहे. दुसरी परिस्थिती, जेव्हा वेतनवाढ रोखल्यामुळे कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतनाच्या रकमेवर म्हणजे पेन्शनवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. अच्छा, म्हणजे जर कर्मचारी निवृत्तीच्या जवळ असेल तर अधिक काळजी घेतली जाते. हो, हे योग्यच आहे. आणि तिसरी परिस्थिती आहे जेव्हा 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी वेतनवाढ रोखण्याचा प्रस्ताव असतो. आणि चौथी, जी आपल्या चर्चेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे जेव्हा कायमस्वरूपी परिणामांसह वेतनवाढ रोखण्याचा प्रस्ताव असतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या शिक्षेचे परिणाम गंभीर आणि कायमस्वरूपी आहेत, तिथे सविस्तर चौकशी केल्याशिवाय ती शिक्षा देताच येत नाही. याचा अर्थ कर्मचाऱ्याला साक्षी पुरावे तपासण्याची, स्वतःची बाजू सविस्तरपणे मांडण्याची पूर्ण संधी मिळते. हो, यामुळे अधिकाऱ्याच्या निर्णयाला एक भक्कम कायदेशीर आधार प्राप्त होतो आणि कर्मचाऱ्यावर अन्याय होण्याची शक्यता कमी होते. कायदा आणि नियम किती विचारपूर्वक बनवले आहेत हे यातून दिसतं. खरंच. तर आजच्या या चर्चेतून आपण शासकीय सेवेतील एका महत्त्वाच्या शिस्तभंगाच्या कारवाईबद्दल म्हणजेच वेतनवाढ रोखण्याबद्दल खूप काही शिकलो. गैरवर्तन म्हणजे काय, किरकोळ वाढणाऱ्या शिक्षेचे तात्पुरते आणि कायमस्वरूपी परिणाम करणारे 2 प्रकार आणि त्यामागची गुंतागुंतीची पण न्याय्य कायदेशीर प्रक्रिया, यावर आपण प्रकाश टाकला. यातला सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे प्रशासकीय कामकाजात भाषेची अचूकता किती आवश्यक आहे. पुढील वेतनवाढ या शब्दाचं महत्त्व आणि तात्पुरता व कायमस्वरूपी परिणाम यातील सूक्ष्म पण मोठा फरक समजणे हे केवळ अधिकाऱ्यांसाठीच नाही तर कर्मचाऱ्यांसाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. एका चुकीच्या शब्दामुळे एखाद्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. ही माहिती निश्चितच खूप उपयुक्त आहे. प्रशासकीय कारभार किती नियमांनी आणि प्रक्रियांनी बांधलेला असतो हे यातून स्पष्ट दिसतं.